साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हिंजवडीत भरधाव वेगात निघालेला रेडीमिक्स डंपर वळणावर आला आणि वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं। यामुळे रेडीमिक्स डंपर पलटी झाला आणि दुर्दैवानं रेडीमिक्स डंपरखाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली। दुचाकीवरील 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला। क्रेनच्या साहाय्याने रेडीमिक्स डंपर हटवण्यात आला। चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून विद्यार्थिनींची ओळख पटवण्यात आली आहे। दोघीही पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या दुर्दैवी घटनात 2 विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेलाय। भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला आणि शेजारून दुचाकीवर आलेल्या 2 विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या। ही घटना हिंजवडी मान रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नर जवळ सायंकाळच्या सुमारास घडली आहे। डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रांजली महेश यादव वय 22 राहणार गोदरेज प्रॉपर्टीज माळुंके, मूळ गाव टेंभुर्णी तालुका माढा। आश्लेषा नरेंद्र गावडे वय 22 राहणार गोदरेज प्रॉपर्टीज माळुंके, मूळ राहणार शेगाव अमरावती अशा मृत्युमुखी पडलेल्या 2 विद्यार्थिनींची नावं। दोघी MIT कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या। प्रांजली आणि आश्लेषा या डंपरखाली सापडल्या गेल्या। मृतदेहाचे तुकडे फावड्यानं उचलले गेले। पलटी झालेल्या डंपरमध्ये 32 टन सिमेंट होतं। त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्यानं गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा गहिवरून आलं। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। शिकण्यासाठी घरापासून लांब असलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटुंबाला समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला।